माजी IPS अधिकारी शिवदीप लांडेंना मोठा झटका बसलाय। लांडे हे चौथ्या स्थानावरती दिसतायत। माजी IPS अधिकारी आहेत शिवदीप लांडे, त्यांनी बिहारमधून निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं आणि अशा वेळी निवडणुकीत त्यांना यश मिळताना दिसत नाहीये। त्यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या कुठेतरी पोल ठरताना दिसतायत आणि शिवदीप लांडे चौथ्या स्थानावरती आहेत। आघाडी त्यांना मिळत नाहीये। माजी IPS अधिकारी आहेत ज्यांनी बिहारमधून निवडणूक लढवली आहे। तर पुन्हा एकदा नजर टाकूयात बिहारमधील 243 जागा, यामध्ये नेमका कसा आकडा राहिला। जर आपण पाहिलं NDA 187 जागावरती दिसतीये, महागठबंधन 47 जागावरती दिसतंय, जनसुराज पक्षाला 0 जागा आहेत, तर अन्य जे पक्ष आहेत त्यांना 9 जागा मिळालेल्या आहेत। मोठा आकडा आहे, महत्त्वाचा आकडा आहे। 243 पैकी NDA 187 जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन केवळ 47 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेसचा सुपडा साफ झालाय। RJDला ही 75 वरून थेट 35 जागांवर घसरण झालेली दिसते, तर इतरांना 9 जागा मिळालेल्या आहेत। जनसुराज्य पक्षाची स्थिती सध्या तरी फारशी चांगली दिसत नाहीये। बिहारमधल्या 243 जागांपैकी NDA 187 जागांसह आघाडीवर आहे। आणि याबद्दल सांगायचं तर NDA मध्ये खरं तर भाजप आणि JDU हे दोन पक्ष त्यांच्यामध्ये अगदी तोलामोलाची तिथे लढत झाली। काही वेळा JDU पुढे होता, भाजप मागे होता, मात्र आताचं चित्र पाहिलं तर भाजप हा मोठा भाऊ दिसताना दिसतोय। भाजपला एक हाती 85च्या जवळपास जागा मिळतायत, तर JDU 75 जागांवरती राहताना दिसतोय। मात्र एकंदरीत चित्र NDA आपली सत्ता स्थापन करताना किंवा आघाडीवरती जाताना दिसतंय। बिहारमध्ये पुन्हा NDAचं सरकार येऊ शकतं। नितीश कुमार यांची जादू त्या ठिकाणी चालली आहे।